हाय, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. मी सीमा. तर आजची सुरुवात झाली आहे. पोरं शाळेत गेलेले आहेत. तर आता मी आले किचनमध्ये. माझा चहा वगैरे झालेला आहे. तर आता मी आजचा आमचा मेनू आहे बाजरीची भाकर आणि वालाच्या शेंगाची भाजी. तर वाल किंवा घेवडा असंच बोलतात त्याला. तर त्याची मी आज भाजी करणार आहे. माझी आई जशा पद्धतीनं बनवायची ना तशा पद्धतीने मी आज बनवणार आहे. तर आता मी काय करते, जे सकाळी टिफिन वगैरे करून दिलेलं होतं ते पसारा सगळं आवरून घेणार आहे. आणि आता मी काय करणार आहे, भाकरी बनवून घेणार आहे. ते भाकरीसाठी आता मी तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. आणि आता हा ओला कपडा घेतला आहे आणि ओल्या कपड्याने आणि ते ठेवलं ना ओला कपडा, त्यामुळे ना ताट वगैरे इकडे तिकडे सरकत नाही. आता मी भाकरी बाजूने करण्यासाठी ना पाणी घेतलेलं आहे. आणि ही मी सकाळी जे चपात्यासाठी पीठ मळलं होतं ना तेच ताट घेतलेलं आहे. त्याच्यातच मी आता भाकरी करणार आहे. कारण की मी पोरांसाठीच जेवण थोडंसं टिफिनसाठीच बनवते. मी सगळ्यांसाठी जेवण नाही बनवत, स्वयंपाक नाही बनवत. आमच्यासाठी मी नंतर बनवते 10-11च्या दरम्यान. तर मी आता पीठ मळून घेते. आणि मी काय करते, मला ना सवय की मी एकदाच पीठ मळून घेते थोडं जास्तीचाच. आणि थोडं ते पीठ ओला पीठ आणि सुका पीठ करून तशा मी भाकऱ्या करते. मला आता सवय लागून गेली. नाही तर गावाकडे आई वगैरे काय करतात, जेवढ्या एका भाकरीला पीठ लागते ना तेवढंच पीठ मळतात ते. पण मला नाही, ते सवय लागले की मी एकदाच भरपूर असं चपातीचा पीठ कसं मळतो आपण तसंच मी मळून घेते. आणि मला ते बरं वाटतं, सोपं वाटतं. त्यामुळे मी ना तसंच करते. कारण की ह्यानी ना एकदा मळलं ना की पटकन होतात. तर आई वगैरे ओरडतात तसं एकदाच नाही मळायचं म्हणून, जेवढं पाहिजे तेवढंच मळायचं. पण नाही, आता सवय लागली ना तर आता जमतच नाही. जसं आहे तसंच करते मी. तर आता मी पीठ असं मळून घेत आहे आणि बघते की तवा गरम झाला की नाही. आता तवा गरम झालेला आहे. तर आता मी भाकरी करून घेते. आणि तुमच्याकडे पण सांगा कशा प्रकारे बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी बनवतात ते. तर मी आता अशा प्रकारे म्हणजे माझ्या आईने वगैरे मला जसं शिकवलं आहे आजीने, तशाच प्रकारे मी पण भाकऱ्या वगैरे बनवते. तर मी अशा प्रकारे भाकरी बनवून घेत आहे बाजरीची. आणि रात्री पण मी बाजरीचीच भाकरी केलेली आणि आता सकाळी पण बोलले बाजरीचीच करते. चपात्या करायला कंटाळा येतो आणि मला काही जास्त चपात्या नाही आवडत, मला भाकरीच आवडतात. त्यामुळे मी शक्यतो भाकरीवरच असतं माझं. तर आता मी भाकरी तव्यावर टाकली आहे आणि त्याच्यावर आता पाणी फिरवून घेते. अशा प्रकारे मी भाकरी बनवून घेतली. बघा किती छान झालेली आहे ती. एकदम अशी बघितलं कीच किती छान वाटायली ना. तर आता मी दुसरी पण भाकरी पटापट त्याला भाजेपर्यंत करून घेते खाली. आणि आमच्या इथे ना बिल्डिंगमध्ये ना फ्लॅटमध्ये कोणाचं तरी फर्निचरचं काम चाललं ना, त्यामुळे कंटिन्यू असा आवाज येतच राहतोय. आता त्यांना काय आपण सांगू नाही शकत की आवाज नका करू म्हणून. आता त्यांचं काम चालू आहे त्यामुळे ते कटकट या मशीनचा, ड्रिल मशीनचा वगैरे आवाज चालूच राहतो. तर आता मी दुसरी पण भाकरी घेते, बनवून घेत आहे. आणि तव्यावरची भाकरीला पण बघत आहे की भाजली की नाही. त्याच्यावर पण लक्ष ठेवावं लागतं की भाजी करपेल वगैरे म्हणून. त्यामुळे मी आता खालची भाकरी माझी बनवून झालेली आहे आणि मी ती माझं काहीतरी काम होतं ते मी तशीच भाकरी ठेवून गेलेली. पण नशीब ती करपली नाही. लक्षातच राहिलं नाही की मी भाकरी तव्यावर ठेवलेली आहे. तर ती आता मी आले परत बघते पण करपली नाही. तर आता मी त्याला सगळीकडून असे दाबून वगैरे शेकून घेते. मग मी अशा प्रकारे भाजून घेते. दुसरी पण भाकरी केली मी, आता ती पण अशीच भाजून घेणार आहे. हे बघा, अजिबात तुटत फुटत काही नाही. त्याला ना मग गरम पाणी यूज करते, नाही असं की जास्त वेळ मळते. फटाकचं पीठ मळून घेते आणि पटापट करून घेते. तुटत नाही, काहीसुद्धा होत नाही. जशी एकदम परफेक्ट भाकरी बनते माझ्या. नाही बा, माझ्या भाकऱ्या झालेल्या आहेत. आता मी ताट वगैरे ठेवून देते बेसिंगमध्ये. मी 5-6 भाकऱ्या केलेल्या आहेत. आणि ही पण दुसरी माझी लास्टची पण भाकर झालेली आहे. त्याला पण पलवटलं आणि हिला मी आता बाजूच्या गॅसवर भाजून घेते. आणि पिठाचा डबा वगैरे आता पुसून ठेवून देणार आहे. आणि खालचा ओटा पण थोडंसं पुसून घेते, कारण की तिथं पीठ सगळं झालेलं आहे ना. मग त्याला पण पुसून घेते. पहिले हात धुवून घेते, तेच हात पिठाचं लागत राहिलं, सगळीकडे पांढरा होऊन जातं. त्यामुळे आधी हात पुसून घेते. आणि पिठाचा डबा पण दुसऱ्या कपड्याने मी पुसून घेतला. तर आता हे बघा, घेवड्याच्या शेंगा, कोण घेवडा बोलतो कोण वाल बोलतो, पण याला घेवडाच बोलतात वाटतं. तर मी आता ते असे छोटे छोटे तुकडे करून घेते. आणि शक्यतो ना दोन्हीकडच्या शिरा काढून घ्यायच्या, नाही तर ते खायला चांगलं नाही लागत. आणि मधून अशी 2 भाग करायचे मध्ये, कारण की बियांमध्ये खराब असतात किंवा आळ्या असतात त्याच्यामध्ये ना 2 भाग करून बघायचं.
हे बघा, हे बिया आतमध्ये काही काही खराब राहतात, त्यांच्यात काही किडे वगैरे असतात ना, ते असे 2 भाग करूनच त्याला मोडून घ्यायचं आणि काहीच नसतं. याची रेसिपी एवढी सोपी आहे ना. आता हे असे मी 2 तुकडे केले आणि त्याच्यामध्ये अख्ख्या हिरव्या मिरच्या टाकायच्या देठ काढून आणि त्याला ना उकडून घ्यायचं आणि उकडून झालं ना की हाताने असं मॅश करायचं. त्याला आपण कसं मॅशरने मॅश करतो तसं हाताने असं मॅश करून घ्यायचं आणि तेलामध्ये ना जिरा आणि लसणाची फोडणी द्यायचं आणि हा टाकायचा आपण मॅश केलेले घेवड्याचं जे आहे ना ते टाकायचं आणि ना त्या फोडणीत टाकायचं. म्हणजे कसं झाली आपली भाजी रेडी होऊन जाते आणि एवढी टेस्टी लागते ना. आणि थोडंसं वरतीने 2-3 चमच्याचं शेंगदाण्याचं कूट टाकायचं. एवढं छान लागतं ना, खूपच छान लागते आणि बाजरीच्या भाकरीवर तर एक नंबरच लागते. तर हे बघा, मी असं पाण्याने धुवून घेत आहे आणि त्याच्यावर थोडंसं त्याला प्यायचं आपलं वापरायचं पाणी असं ते टाकलेलं आहे आता. आणि फ्रीजमध्ये बघा मी स्टोरेज असे कंटेनर आले आणि त्याच्यात मी भाज्या ठेवते. एवढं बरं पडतं ना, किती पण भाज्या ठेवा, बऱ्याच भाज्या राहतात. तर मी आता काल थोड्या हिरव्या मिरच्या वगैरे आणलेल्या होत्या, तर मला चला आता फ्रीजमध्ये ठेवून घेते. तर आता मी फ्रीजमध्ये ते ठेवून घेत आहे. गाजर ते पण आणलेले होते, ते पण फ्रीजला ठेवले आणि मी ना काल शेंगदाण्याची चटणी करून ठेवली होती रात्रीची. तर आता मी त्याला ना ते चिनी मातीचे भरणे असतात ना त्याच्यात टाकलेलं आहे, भरून ठेवत आहे. ते बघा, अशा प्रकारे मी भरून ठेवत आहे. मग मी अशा प्रकारे भरून ठेवलेली आहे. आणि बघा, ही कोथिंबीर पण मी आणलेली, तर मी आता त्याला ना धुवून असं हे करून असे ठेवणार आहे, धुवून पाणी नितळत. मी धुत नाही, पण आता मला चला आहे तर धुवून ठेवते. मी धुवून मी कसं जेव्हा वापरते ना तेव्हाच धुते. तर आज मी बोलले चला आता धुवूनच ठेवते, पटकन होतं, ओली राहत नाही ना. मग आता कढीपत्ता पण आणलेला, पण ते आणि मला ना लसूण थोडी स्वस्त भेटल्यामुळे मी 1 किलो आणला. नाही तर लसूण तर 400 रुपये किलो आहे, त्यांनी मला 280 रुपये किलोनी दिले, त्यामुळे मी 1 किलो घेऊन आले. तर आता मी रात्री आमच्याकडे काल ना पाणीच नव्हतं, तर माझे परवा दिवशीचे रात्रीचे काल दिवसभराचे भांडी मी काल रात्रीला घासलेली. तर माझे असे 2 टप भरलेले, तर आता मी ती भांडी लावून घेत आहे. आणि पाणी नसलं म्हणजे असं जीवनात काहीच नाही, असं काहीच काम होत नाही. पाण्याशिवाय ते थोडंसुद्धा काम नाही होत, ना जेवण ना स्वयंपाक वगैरे काहीच नाही. पाणी नसलं म्हणजे माणूस कायच नाही करू शकत. असं पाणी खरंच बोलतात ना, पाणी म्हणजे जीवन आहे. तर आता मी ते भांडी सगळे लावून घेत आहे. एवढी परेशानी झाली ना. आम्ही ना दुसऱ्या फ्लोअरला राहतात, आमची 8 माळ्याची बिल्डिंग आहे. तर आम्ही ना खालून ग्राउंडवरून पाणी भरलेलं. बापरे, एवढं थकलेलो ना खूपच. आणि काही काही तर 8व्या फ्लोअरवाल्यांना त्यांना किती त्रास झाला असेल नाही. असं पाणी नव्हतं तर आम्हाला 2 दिवस कंटिन्यूअस पाणी नव्हतं. आम्ही वापरण्यापेक्षा वापरण्यासाठी ना थोडं थोडं खालून आणलं होतं. एवढं त्रास झालं, बापरे, वरती पाणी एवढं घेऊन येणं. पूर्वीचे लोक असे डोंगरावर वगैरे राहायचे, ते कसं पाणी नेत असेल. मला तर आता विचार केलं तर असं वाटतं, बापरे, खासच त्यांच्या स्टॅमिना होता. तर मी आता भांडी लावून घेत आहे. एवढी भांडी होती ना, बापरे, 2 टपं भरलेली. मला कमीत कमी 1 तास लागला होता भांडी घासायला, एवढी भांडी होती. तर आता माझी भांडी लावून झालेली आहे. आता मी काय करणार आहे, मी माझ्याकडे ना साड्या बऱ्याच फॉल वेडिंगला आलेल्या आहेत. त्या साड्यांना मला ना फॉल लावायचे आहेत आणि उद्या मला इमर्जन्सी ब्लाऊज पण द्यायचे आहेत 2. तर ते पण माझे काम आहेत. आता समजत नाही की काय काय करावं. घरातले पण कामं असतात आणि पोरांची पण माझ्या उद्या गॅदरिंग आहे, त्यांची पण तयारी आहे. तर आता हे बघा, एवढा मोठा टप माझं भांड्यांचं एवढं भरलं होतं. तर आता माझे ते भांडी लावून घेतलेले. आता मी फॉल घेतले धुवायला. तर हे बघा, मी एवढे फॉल आहेत माझे, मला एवढे फॉल लावायचे आहेत साडीला. आणि 2 साड्या मला उद्याच्या उद्या द्यायच्या आहेत, 2 ब्लाऊज आणि उद्याची साडी 2, आणि ते पण रेडी करायचे आहेत. तर मी फॉल धुवून आता पाणी पिळून घेतले त्यांना. आता मला हे सुकत घालायचे आहे. ते बघा, मी आता बाल्कनीमध्ये नेते आणि ह्यांना ना सुकत घालणार आहे. म्हणजे माझे कामं आवरेपर्यंत ते सुकतील ना, मग मी प्रेस करून मग त्यांना लावायला घेईल. मग मी अशा प्रकारे धुते आणि अशा प्रकारे आपली जी जाळी असते ना ड्रिलची, त्याच्यामध्ये मी अशी सुकवून घालते. पटकन सुकून जातात हवेमुळे. तर तुम्ही कसं साड्यांना फॉल वगैरे लावता? अगर तुम्ही मशीनचं टेलरिंगचं काम करत असेल तर प्लीज मला पण सांगा की कसं करायला पाहिजे. आता मी तुम्हाला फॉल लावताना पण दाखवेल की मी कशाप्रकारे फॉल लावते. ते माझ्यापेक्षा सोपी